आध्यात्मिक गुरु असूनही वादातीत राहिलेलं एक नाव म्हणजे ओशो. भारतातच नाही तर जगभरात ओशोंचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेक सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्या मार्गाला गेल्याचं आपल्याला माहिती आहे. आता इतकी पॉप्युलॅरिटी म्हटल्यानंतर साहजिकच संपत्ती सुद्धा मजबूत असणार. ओशोंची एकूण संपत्ती किती होती यावर सर्वांनाच मोठं कुतूहल आहे. यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या प्रॉपर्टीवर विवादही झालेत. हे सगळे वादविवाद बाजूला ठेवू, पण ओशो यांची खरंच एकूण संपत्ती किती होती हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संकल्प आणि तुम्ही बघताय लगावती. ओशो यांचं खरं नाव चंद्रमोहन जैन असं होतं आणि नंतर त्यांना भगवान रजनीश आणि शेवटी ओशो म्हणून ओळखलं गेलं. हे मागच्या शतकातले सर्वात चर्चित आणि वादग्रस्त आध्यात्मिक गुरूंपैकी एक. पण फक्त मागच्याच नाही तर या शतकातली नवी पिढी सुद्धा ओशोंना खूप मानते, त्यांचे विचार फॉलो करते, त्यांच्या पुस्तकांचे वाचकही खूप आहे. यातून कळतं की त्यांचा समाजावर इम्पॅक्ट किती डीप होता. पण ओशो यांच्या जीवनात स्पिरिच्युअलिटी, ध्यान आणि माणसाच्या अंतर्मनाच्या शोधाबरोबरच मोठी संपत्ती आणि भौतिक संपन्नता सुद्धा तितकीच होती. फिलॉसॉफी या विषयाचे प्रोफेसर असलेल्या चंद्रमोहन यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मग अध्यात्म हाच पूर्णवेळ व्यवसाय सुरू केला. त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झाली पुण्यातून. कोरेगाव पार्कमध्ये त्यांनी एक आश्रम बांधला. या आश्रमात लोक ध्यान आणि गुरूंचे उपदेश ऐकायला येऊ लागले. ओशोंचा प्रभाव वाढला तसं फॉलोअर्सचं प्रमाण सुद्धा वाढलं. त्यांचे मेडिटेशन वर्कशॉप्स, थेरपी सेशन्स, जागतिक दर्जाचे कार्यक्रम आणि एकूणच प्रसिद्धी यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीत कमालीची वाढ होती गेली. 1981 साली त्यांनी अमेरिकेत रजनीशपुरम नावाचा एक मोठा समुदाय उभा केला. पण हे काय फक्त साधं आश्रम नव्हतं. हे 64,000 एकर क्षेत्रफळ असलेलं स्वतःचं विमानतळ, बँक, पोलीस दल, विद्यापीठ, शॉपिंग मॉल आणि अगदी डिस्को असलेलं एक स्वतंत्र शहरच होतं म्हणा ना. या आश्रमाचं त्यावेळी बजेट 50 ते 70 मिलियन इतकं होतं, जे आजच्या काळात 150 ते 225 मिलियनच्या आसपास जातं. लोक या समुदायात हजारो डॉलर खर्च करून येत होते आणि यातून लाखो डॉलर्स कमावले पण जात होते. या काळात ओशोंच्या संपत्तीतली सर्वात विचित्र आणि चर्चित गोष्ट होती त्यांची रोल्स रॉयस कारची एक मोठी फ्लीट. काही रिपोर्ट्सनुसार 90 पेक्षा जास्त रोल्स रॉयस गाड्या त्यांच्या ताफ्यात होत्या. या कार्स त्यांच्या स्वतःच्या मालकीत होत्या असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं. तसंच अनेक कार्स त्यांच्या फॉलोअर्सकडून गिफ्ट म्हणूनही त्यांना दिल्या गेल्या होत्या. ओशो स्वतः म्हणायचे की मी श्रीमंतांचा गुरु आहे. पण ही गोष्ट अनेकांना खटकायची सुद्धा. ओशोंवर काही जणांकडून टीका व्हायची, तर काही जण याला अध्यात्म आणि संपत्तीचा योग्य असा मिलाफ म्हणून बघायचे. ओशो चळवळीच्या आर्थिक स्वरूपात रजनीश इंटरनॅशनल फाउंडेशन RIF आणि त्या संबंधित कंपन्यांचं योगदान खूप मोठं होतं. या संस्थांमुळे आश्रमाचे प्रॉपर्टी मॅनेजमेंट, डोनेशन्स कलेक्शन्स, पॉलिटिकल आणि वर्ल्ड वाईड स्प्रेड अशी महत्त्वाची कामं चालू ठेवता आली. पण हा प्रवास कायमच सुरळीतच चांगलाच राहिला असं नाहीये. 80च्या दशकाच्या मध्यात रजनीशपुरममध्ये काही गंभीर विवाद आणि कायदेशीर आरोप समोर आले, ज्यात इमिग्रेशन फ्रॉड, टॅक्स चोरी आणि लोकल इलेक्शन्समध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप होता. यामुळे रजनीशपुरममधली काही मालमत्ता जप्त करण्यात आली किंवा विवादात तरी अडकली. हा काळ ओशो चळवळीच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यांच्या समुदायाला रजनीशपुरममध्ये स्थिरता नक्कीच मिळाली होती आणि त्याचा परिणाम म्हणून संपत्तीची मजबूत उभारणी झाली होती. पण विवाद आणि कायदेशीर अडचणींमुळे बऱ्यापैकी मालमत्ता आणि फंड्सवर याचा प्रभाव पडला. ओशो पुन्हा भारतात परतल्यावर पुण्यात त्यांच्या आश्रमात काम परत सुरू झालं. त्यांचं प्रवचन, त्यांच्या फॉलोअर्सकडून पुस्तकांच्या विक्री, वर्ल्ड लेवल मेडिटेशन वर्कशॉप्स आणि कॉर्पोरेट स्ट्रेस मॅनेजमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून हे काम अजून पुढे नेलं गेलं. एक काळ होता जेव्हा ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट हे पुण्यातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं हेल्थकेअर सेंटर बनलं होतं, जिथे लोक देश विदेशातून येत होते. या रिसॉर्टला खूप महत्त्व प्राप्त झालं होतं. पण फक्त भारत आणि अमेरिकेत ओशोंचा प्रभाव होता असं नाहीये. जर्मनी, UK, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इटली अशा अनेक देशात त्यांचं रिअल इस्टेट असलेलं साम्राज्य पसरलं होतं. 80च्या दशकात हे साम्राज्य 100 ते 200 मिलियनची व्हॅल्यू ठेवून होतं. आजच्या इन्फ्लेशननुसार हे व्हॅल्युएशन 2700 ते 5400 कोटींचं आहे. 1990 मध्ये ओशो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चळवळीची गंभीर आर्थिक मोड अशी झाली नाही. त्यांच्या नावावर असलेले वेदांत आणि मेडिटेशन विषयक अधिकार, प्रकाशनं, त्यांची 600 पेक्षा जास्त पुस्तकं आणि लायसेन्सिंग व्यवहार यामुळे ऑर्गनायझेशनला नंतरही पैसा मिळत राहिला. आज सुद्धा अनेक देशांमध्ये त्यांच्या टीचिंग्सवर आधारित कार्यक्रम आयोजित करून पैसा मिळवला जातो. पुण्यातली ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आजही त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या प्रॉपर्टीचं मॅनेजमेंट करते. काही प्रॉपर्टीज विकण्याचा प्रस्ताव आणि चर्चाही मीडियावर रंगल्या होत्या मधल्या काळात, ज्यात काही जागा मोठ्या रकमेवर विकायला ठेवण्यात आल्या आहेत. ओशोंच्या संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचा ब्रँड व्हॅल्यू. त्यांच्या शब्दांनी, पुस्तकांनी, व्हिडिओनी आणि मेडिटेशन प्रॅक्टिसेसनी जगभरात एक शक्तिशाली समुदाय तयार केला आहे. या गोष्टीचा आर्थिक परिणाम इतका दूरगामी आहे की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आजही हा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि इंटरनेटच्या उदयानंतर तर ओशोंच्या प्रसिद्धीला अजून फायदाच झाला आहे. ओशो आणि त्यांच्या संपत्तीविषयी कायमच खूप वादविवाद होत राहिलेत. काहींना तो धार्मिक आणि आध्यात्मिक धंदा वाटतो, तर काहींना ते एक आध्यात्मिक मिशन वाटतं. मतं खूप आहेत, पण हे नक्की की ओशो यांनी हुशारीने त्यांचं साम्राज्य फक्त उभारलंच नाही, तर इतकं मोठं करून ठेवलं की त्यांच्या जाण्याच्या 36 वर्षानंतरही त्यांची प्रसिद्धी अजूनही कमी झालेली नाही. तुम्ही ओशो फॉलोअर आहात का? काय वाटतं तुम्हाला ओशोंविषयी?
कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावतीला नक्की सबस्क्राईब करा.